नमस्कार बघा सगळ्यांना, मी आलो देवाकडं. बघा हे आमच्या देवाचा परिसर आहे. काय झाले बघा, आज आपल्याला नवीन पाहुणे भेटायला आलेत बरं का, लांबचे. मला दाखवते मी. हां काय झालं तुम्हाला दाखवते. या इकडे इकडे तिकडे बघा, हे पाहुणे भेटायला आलेत आपल्याला. कुठला हो तुम्ही सांगा हो. पटण कोलोडीच ना. बघा हे पटण कोलोडीचे आहेत बघा. आमच्या देवाला आले तिथं आणि आम्हाला भेटायला पण आलेत बघा आमच्या बाळाला. ए बाळा इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे हो. टाटा बाय बाय करा. हां बाय बाय. हां या म्हणा, आमचा देव दाखवतो तुम्हाला. या आता झाडं कसं झालं की इथे बारकेत आपले कसं मोठी जुनी झाडं आता इथनं नंतर ती आता म्हणजे लय दिवस झालं लावली नाही ना. हां त्यामुळे तरी पण आता तसे मोठे आहेत म्हणा. ही सगळं मोकळाच होता पहिलं परिसर. कसं जुनी झाडं झाल्या लय मोठी ही पहिले कसं ही मोकळाच होता परिसर सगळा. हा परिसर मोकळा आहे त्यामुळे आता हे झाडं लावून मग परत मग परत झाडं लावून हे मोठं केलं. भागू आहे भागू आहे तरी लांबला तिथनं मला वाटलं आता डोळाला अक्षर. हा भागूबाईचं मंदिर आहे. आणि चला 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 देव बाप्पाच्या पाया पडा चला. ओ कांजवाले काय असू देव बाप्पाच्या पाया पडा चला. हा सारखं चालतं बाय बायच करायचं व्हिडिओमध्ये. चला देव कसं पाया पडा दादा. पाया पडा देव बाप्पाच्या. नको लावू, परत लावू. आधी पाया पडा चला. देव हां पडले चला. देवा गवळ फुरक चला. देवाय गे आपल्यात कसं भागू आहे पैसे झालं मान द्याय नाही हो. कधी बी बघायचं काय यात्रेला त्या दिवळीत का नाही काट लावलेलंच असतं. कुठलं देऊळ तिकडे आमच्यात काट म्हणजे बघाय नाही मी बायकोचं काट म्हणजे काय असतंय. कसलं काठ. कारा गौराटीचं काट. का हो का ठेवतात. तेवढं लावतात मला काय माहिती आवड नाही याने म्हणतात तेवढं करत. म्हणजे बायको म्हटली वाटतं नवऱ्याचं किती तुझ्या आंबील करायचं ते रागानं. हा 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 बायकोवर नवरा चिडला हो. ते म्हणजे देवाचं पहिलं ना. नाही काय करत इकडे. आणि आमच्यात कल्लेश्वरच्या मंदिरला हा किती पण दुर्वाचं ढोल वाजू द्या. कल्लेश्वर मंदिरात गेला का नाही गेलतो की आम्ही. अजिबात आवाज येत नाही. कल्लेश्वरच्या मंदिरात गेलतो की. आवाज अजिबात येत नाही ढोल वाजत्याला. होय होय तर माझ्या ढोलचा तुला त्रास होणार नाही म्हणून सांगितलंय, वचन दिले आणि खरोखर ते घडले बघा. कधी गेलतो की आम्ही त्या मंदिरात. कोलवडीला आल्यावर गेलतो की त्या मंदिरात. तिथंच खाली एक सोनाराचं दुकान आहे बघा. आमच्यातले सणारच दुकान आहे. पण त्या कल्लेश्वरच्या मंदिराच्या जवळ आहे की एक. हां आता नवीन झालं. हा तिथनंच. पैसे नवीन झाले. नवीन पण गेटच्या आतमध्येच आहे. गेटच्या आत हा तिथे कुठे आहे सोनार दुकान कुठे गांधी दुकान कुणाचं राहतं थोडं लावताना त्यांचं जुनं तडी परंपरा. लावतील इतकी तिथं ठीक सगळी तडीच लागते. आपल्याला पण अशा मूर्त्या होत्या ना. त्या मूर्त्या का काढल्या असतील आपल्या देवळातल्या. मग काढल्या काढलेत का शिखरावर असते तसं शिखरावर असते. काढल्या चित्र असं पूर्ण प्लेन आहे बघा. होय ते आमच्यात कसं असते त्या शिखरावर चित्र आहेत ना असे. बघा आता त्यांना आणलंय देवाच्या पाया पडायला. आमच्या दिवाळीची यात्रा असते बघा. 3 दिवस लय मोठी यात्रा असते. आणि त्यात आज देवापाशी लग्न वगैरे बी आहे ते बघा. तिकडे स्वयंपाक ती बनवायला चालू आहे. देवापाशी लग्न आहे ते कुणाची तरी. आणि ह्यांना जायचं आहे आता पटण कोडोलीला.
झालं ह्यांचं सगळं आवरून ती मग देवाच्या पाया पडायला आलो आहे आम्ही. चला तर मग बाय सगळ्यांना.